हॅलो मित्रांनो, माझ्या नव्या कथेत तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। माझी पत्नी श्रेया हिचा मृत्यू झाला होता। त्यामुळे घरच्यांनी माझं लग्न माझ्या धाकट्या मेहुणी रेखासोबत लावून दिलं। कारण माझी 2 लहान मुलं आईविना झाली होती। त्या निष्पाप मुलांना आईची गरज होती। रेखा नववधू बनून माझी वाट पाहत होती। पण माझ्या मनात तिच्यासाठी कोणतीही भावना नव्हती। मी रागाने तिला स्पष्ट सांगितलं, माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस। तू फक्त माझ्या मुलांची जबाबदारी आहेस। आमच्या लग्नाला 1 महिना झाला होता। आम्ही एकाच घरात राहत होतो, पण आमच्यात कायम अंतर होतं। ती माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायची, पण मी प्रत्येक वेळी तिला थांबवायचो। 1 महिन्यानंतर मी तिला माझ्या ऑफिसच्या पार्टीला घेऊन गेलो। तिथे सुद्धा मी तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं। अचानक माझी नजर तिच्यावर पडली। ती माझा बिझनेस पार्टनर सोहन याच्याशी अगदी साधेपणाने बोलत होती आणि हसत होती। ते पाहताच माझ्या मनात अस्वस्थता निर्माण झाली। मला प्रचंड राग आला आणि मी तिच्यावर कठोर शब्दात ओरडलो। ती मात्र शांत आवाजात म्हणाली, मी तुमची खरी पत्नी नाही। कारण पत्नीचा अधिकार तुम्ही मला कधीच दिला नाही। मी फक्त तुमच्या मुलांची काळजी घेत आहे। तिचं हे उत्तर ऐकून मला आणखी राग आला आणि मी असे काही कठोर शब्द बोललो की तिचं मन पूर्णपणे तुटून गेलं। घरी परत आल्यावर मी पाहिलं की ती थंडीत घराबाहेर एकटी बसली होती। मी तिला आत येण्यास सांगितलं। ती शांतपणे म्हणाली, मला एकटीला सोडा दीपक। मी जगले किंवा नाही, याने तुम्हाला काहीच फरक पडत नाही। तिच्या त्या थंड, वेदनांनी भरलेल्या आवाजाने माझं मन जड झालं। पण तरीही मी काही न बोलता माझ्या खोलीत जाऊन बसलो। त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही। सतत असं वाटत होतं की घरात काहीतरी कमी आहे। जरी आम्ही दोघं एकमेकांपासून दूर राहत असलो, तरी तिच्या उपस्थितीची मला नकळत सवय झाली होती। अस्वस्थ होऊन मी मुलांच्या खोलीकडे गेलो। दरवाजा उघडला तर रेखा तिथे बसलेली होती। तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते। ती शांतपणे रडत होती। ते दृश्य पाहून मला माझ्या चुकीची जाणीव झाली आणि मन अपराधीपणाने भरून गेलं। तिला आणखी त्रास देता मी शांतपणे माझ्या खोलीत परतलो। मनात ठरवलं की सकाळी तिच्याशी नीट बोलायचं। सकाळी लवकर उठून मी तिला शोधू लागलो। ती खोलीत नव्हती। माझं हृदय धडधडू लागलं। मी घाईघाईने बाहेर आलो। बाहेर पाहिलं तर रेखा मुलांसोबत लॉनमध्ये चादर अंथरून बसली होती। ती मुलांसोबत मनमोकळेपणाने हसत होती। जणू काही छोटंसं पिकनिकच सुरू होतं। मी घड्याळाकडे पाहिलं। सकाळचे 7:30 वाजले होते। मीही जाऊन मुलांसमोर बसलो। मनात एक आशा होती की रेखा मला नाश्ता वाढेल। पण तिने आधी मुलांना प्रेमाने खाऊ घातलं, मग स्वतः नाश्ता केला आणि मुलांना घेऊन तिथून निघून गेली। मी मात्र तसाच मूर्खासारखा बसून राहिलो। तिने माझ्यासाठी काहीच बनवलं नव्हतं। तिचं असं माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणं, तिचा तो थंडपणा माझ्या मनाला आतून वेदना देत होता। मुलांना त्यांच्या खोलीत सोडून ती बाहेर आली, तेव्हा मी तिच्याजवळ जाऊन म्हणालो, रेखा, माझा नाश्ता वाढ ना। ती निर्विकार आवाजात म्हणाली, नाही, मी तुमची नोकराणी नाही। ती पुढे म्हणाली, या घरात मुलांची काळजी घेण्यासाठी सुनीता आहे। त्यामुळे इथे माझी काहीच गरज नाही असं मला वाटतं। तुम्ही मला घटस्फोट द्या, म्हणजे मी माझं आयुष्य पुन्हा एकदा नव्याने आयुष्य सुरू करू शकेन। मलाही आनंदाने जगण्याचा अधिकार आहे, दीपक। आणि तुमच्या संपत्तीशी माझा काहीही संबंध नाही। हे बोलून तिने माझ्याकडे तिरस्काराने पाहिलं आणि तिथून निघून गेली।
मी डोक्यावर हात ठेवून तिथेच बसून राहिलो. मला रेखा या घरातून जावी असं अजिबात वाटत नव्हतं. इतक्या सहजपणे एखादं नातं संपतं का? शेवटी ही मुलंसुद्धा तिच्या मोठ्या बहिणीची शेवटची आठवण होती. राग, अस्वस्थता आणि भीतीने मी खोलीत आलो. आणि समोरचं दृश्य पाहून थक्क झालो. रेखा तिचं सामान आवरत होती. मी घाबरलेल्या आवाजात विचारलं, रेखा, हे काय करतेयस तू? तिने माझ्याकडे पाहिलं, पण एक शब्दही बोलली नाही. मी तिच्याजवळ जाऊन विनवणी करत म्हणालो, कृपया असं करू नकोस. पण ती स्वतःला माझ्यापासून दूर करत म्हणाली, दीपक, मी हा निर्णय खूप विचार करून घेतला आहे. तिच्या त्या ठाम शब्दांनी माझं मन पूर्णपणे तुटलं. माझे डोळे पाणावले आणि नकळत अश्रू वाहू लागले. मी शांतपणे पलंगावर बसलो. मला अशा अवस्थेत पाहून एका क्षणासाठी तिच्या चेहऱ्यावर वेदना आणि करुणेची छा उमटली. पण पुढच्याच क्षणी तिने स्वतःला सावरलं आणि पुन्हा सामान आवरायला सुरुवात केली. मी थरथरत्या आवाजात म्हणालो, रेखा, तुला जे काही हवं असेल ते मी देईन. पण कृपया मला सोडून जाऊ नकोस. माझा आवाज तुटत होता. मला असं वाटत होतं, जणू माझं संपूर्ण जग माझ्या डोळ्यांसमोर कोसळत आहे. मी आयुष्यात कधीच स्वतःला इतका असहाय्य आणि कमकुवत अनुभवला नव्हता. पूर्ण 1 महिना मी तिला स्वतःपासून दूर ठेवलं होतं. पण आज, जेव्हा तिने मला सोडून जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला जाणवलं की मी तिला गमावू शकत नाही. मी तिच्याकडेच पाहत राहिलो. तिच्या उत्तराची वाट पाहत राहिलो. तेवढ्यात तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली, आता मला तुमच्याकडून काहीही नको आहे, दीपक. माझ्या मनात आता कोणतीही अपेक्षा उरलेली नाही. मला फक्त तुमच्यापासून मुक्त व्हायचं आहे. आणि माझ्यासाठी काहीतरी करून स्वतःचं आयुष्य जगायचं आहे. हे बोलताना तिच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख स्पष्ट दिसत होतं. कदाचित हे सगळं दुःख, ही जखम, फक्त माझ्यामुळेच झाली होती. माझ्या दुर्लक्षामुळे, माझ्या कठोर वागण्यामुळे आणि माझ्या शब्दांनी तिला इतकं तोडलं होतं की आता तिला या घरात एक क्षणही थांबायचं नव्हतं. मी जड मनाने तिच्याकडे पाहत म्हणालो, रेखा, मला एक संधी दे. आता मला माझी चूक समजली आहे. मी तुझ्याशी खूप चुकीचं वागलो. मी शांतपणे म्हणालो, ऑफिसमध्ये एक खूप महत्त्वाची मीटिंग आहे. मला जायलाच लागेल. पण मी आज लवकर परत येईन. मी तुला वचन देतो. तोपर्यंत कृपया इथेच थांब. ती माझ्याकडे शांतपणे पाहत राहिली. काहीच बोलली नाही. आणि मी ऑफिसला निघून गेलो. रात्री मला नीट झोपच लागली नव्हती. सकाळीही माझ्या घशाखाली अन्नाचा घास उतरला नव्हता. ऑफिसमध्येही मी फक्त एवढंच सांगितलं की माझी तब्येत ठीक नाही. फक्त 1 तासाची महत्त्वाची मीटिंग होती. ती पूर्ण करणं आवश्यक होतं. दुपारी साधारण 1 वाजेपर्यंत मी मोकळा झालो. तिथेच थोडंसं हलकं जेवण केलं. पण झोपेच्या अभावामुळे आणि मनातल्या तणावामुळे मला प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. कदाचित याचं कारण एकच होतं. मी रेखाचं मन दुखावलं होतं. आणि आता ती मला कायमची सोडून जाणार होती. तिचा विचार मनात येताच माझी अस्वस्थता आणखी वाढली. मी लगेच ऑफिसमधून निघालो. रस्त्यात तिच्यासाठी सुंदर फुलांचा गुच्छ विकत घेतला. मला तिच्यासोबत नव्याने आयुष्य सुरू करायचं होतं. प्रेमाने नाही जमलं, तरी किमान मैत्रीपासून तरी सुरुवात करायची होती. हे नातं पुन्हा जिवंत करायचं होतं. पण जसं मी घरी पोहोचलो, तसं माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ना रेखा दिसत होती,
ना मुलं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. सुनीता स्वयंपाकघरात काम करत होती. मी घाबरतच तिच्याजवळ गेलो आणि विचारलं, सुनीता, रेखा आणि मुलं कुठे आहेत? त्या क्षणी मला वाटलं, माझं संपूर्ण जग उद्ध्वस्त झालं आहे. इतक्यात माझी नजर गेटकडे गेली. रेखा मुलांसोबत परत येत होती. मी धावतच तिच्याजवळ गेलो आणि घाबरलेल्या आवाजात विचारलं, कुठे गेली होतीस? ती आश्चर्याने माझ्याकडे पाहत म्हणाली, पार्कमध्ये गेले होते. रोज याच वेळी मुलांना फिरायला घेऊन जाते. पण आज तुम्ही इतक्या लवकर कसे आलात? तिचं बोलणं ऐकताच मी सुटकेचा दीर्घ श्वास घेतला आणि नकळत तिला माझ्याकडे हलकेच ओढून घेतलं. त्याने मला हलकेच जवळ ओढलं आणि म्हणाला, कृपया पुन्हा असं अचानक कुठेही जाऊ नकोस. सुरुवातीला मी थोडी घाबरले, पण काही क्षणांनी स्वतःला सावरलं. त्याने सुनीताला मुलांची काळजी घ्यायला सांगितलं आणि मला खोलीत घेऊन गेला. माझ्याकडे पाहत तो हळू आवाजात म्हणाला, रेखा, मला एक संधी देशील का? मी फक्त त्याच्याकडे उदास नजरेने पाहत राहिले. मनात खूप काही होतं, पण शब्द मात्र सापडत नव्हते. तो पुन्हा म्हणाला, रेखा, मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही. श्रेया जाऊन अजून फक्त 3 महिने झाले आहेत. मी अजून त्या दुःखातून पूर्णपणे बाहेर आलो नाही. पण मला तुला तुझा योग्य सन्मान द्यायचा आहे. मला तुला गमवायचं नाही. मी शांतपणे उत्तर दिलं, दीपक, मी हा निर्णय खूप विचार करून घेतला आहे. मला वाटतं, तुम्ही अशा व्यक्तीसोबत राहावं जिच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता. फक्त मुलांसाठी मला इथे थांबवू नका. मी पुढे म्हणाले, तुमचं आणि श्रेयाचं 7 वर्षांचं संसार होतं. त्या नात्यात तुम्हाला सगळं मिळालं. पण कधी माझ्या एकटेपणाचा विचार केला आहे का? मलाही माझं स्वतःचं एक जग हवं आहे. माझ्यासाठी जगायचं आहे. म्हणून मला जाऊ द्या. हे बोलून मी उठले. दाराकडे जाताना मी थांबले आणि मागे वळून म्हणाले, मी तुम्हाला 1 महिन्याचा वेळ देते. त्या 1 महिन्यानंतर मी माझा अंतिम निर्णय घेईन. इतकं बोलून मी बाहेर पडण्यासाठी वळले. पण अचानक दीपकने माझा हात हलकेच धरला. कथा आता रेखाच्या नजरेतून. तो माझ्या अगदी जवळ आला आणि मी त्याच्याकडे नजर मिळवणंच टाळत होते. कारण त्याला पाहताच माझं मन माझ्या ताब्यात राहत नव्हतं. तो हळू आवाजात म्हणाला, माझ्याकडे बघ. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि त्या नजरेत हरवून गेले. तो म्हणाला, मला माफ कर. मी शांतपणे विचारलं, कशासाठी? तो म्हणाला, आजपर्यंत मी तुझ्याशी जे काही चुकीचं वागलो आणि काल पार्टीत जे काही बोललो, त्या सगळ्यासाठी. तो हळूहळू माझ्या जवळ येत होता. माझ्या हृदयाचे ठोके वेगाने धडधडू लागले. मी धीर करून विचारलं, काल तुम्ही माझ्यावर एवढे रागावला का? तो मंद हस्त म्हणाला, कारण मी तुला सोहनसोबत हसताना पाहिलं आणि मला मत्सर झाला. हे ऐकताच माझे डोळे पाणावले. मी त्याच्याकडे पाहून म्हणाले, काल पार्टीत तुम्हीच मला एकटी सोडून दिलं होतं. मी फक्त सोहनशी साधीशी बोलत होते. त्यापलीकडे काहीच नव्हतं. त्या क्षणी मला जाणवलं, मी रेखापासून दूर राहूच शकत नाही. पण परिस्थिती, भूतकाळ आणि नात्यांच्या जबाबदाऱ्या मला सतत थांबवत होत्या. मी त्याला 1 महिन्याचा वेळ मुद्दाम दिला होता. त्या काळात त्याने मुलांच्या भविष्यासाठी योग्य व्यवस्था करावी आणि मीही स्वतःच्या पायावर उभी राहावी, अशी माझी इच्छा होती. दुसऱ्या दिवशी तो घरी आला तेव्हा मला लॅपटॉपवर काम करताना पाहून आश्चर्यचकित झाला.
मी त्याला सांगितलं, मी नोकरी शोधते आहे. मला आयुष्यभर कोणावरही अवलंबून राहायचं नाही. तो काहीतरी बोलणार होता, पण शेवटी शांत राहिला. हळूहळू मी त्याच्यापासून अंतर ठेवू लागले, कारण मला माहीत होतं, तो अजूनही त्याच्या दिवंगत पत्नीच्या आठवणींमध्ये अडकलेला आहे. मुलांच्या वाढदिवसाच्या तयारीत आम्ही दोघं एकत्र होतो. तो प्रत्येक कामात माझ्या सोबत होता, पण आमच्या मनातला गोंधळ अजूनही तसाच होता. वाढदिवसाच्या गडबडीत मी रेखाला पुन्हा सोहनशी बोलताना पाहिलं, आणि माझ्या मनात पुन्हा एकदा अस्वस्थता निर्माण झाली. मी स्वतःलाच विचारू लागलो, मला नेमकं हवंय तरी काय? रागाच्या भरात मी थेट माझ्या खोलीत निघून गेलो. मुलांना झोपवल्यानंतर मी त्याच्याशी बोलायला गेले. तो बाथरूममध्ये आंघोळ करत होता. मी हलकेच दरवाजा ठोठावला. त्याने दरवाजा उघडताच माझा चेहरा लाजेने लाल झाला. मी पटकन नजर खाली वळवली. तो नुकताच आंघोळ करून बाहेर आला होता आणि टॉवेल गुंडाळून उभा होता. त्याने आश्चर्याने विचारलं, रेखा, काय झालं? मी काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण शब्दच फुटत नव्हते. लाज आणि घाबरटपणामुळे माझी अवस्था विचित्र झाली होती. माझी अवस्था पाहून तोही काही क्षण शांत झाला. मी मागे सरकले, पण भिंतीला जाऊन धडकले. तो माझ्यासमोर येत शांत आवाजात म्हणाला, सोहन कधी तुझ्या इतका जवळ आला होता का? मी घाईघाईने उत्तर दिलं, नाही, कधीच नाही. हे ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरचा ताण आणि राग नाहीसा झाला. त्या जागी एक हलकासा दिलासा दिसू लागला. आम्ही काही क्षण फक्त एकमेकांकडे पाहत उभे राहिलो. माझ्या हृदयाचे ठोके खूप वाढले होते. त्याने अलगद माझ्या केसांना स्पर्श केला आणि पुन्हा विचारलं, खरं सांग? मी पुन्हा हळू आवाजात म्हणाले, नाही. त्या क्षणी आमच्या नजरा पुन्हा एकदा भिडल्या, पण पुढच्याच क्षणी त्याला भान आलं. तो लगेच मागे सरकला आणि म्हणाला, रेखा, तू आता इथून जा. मी काहीही बोलता ताबडतोब खोलीबाहेर आले. ती रात्र मी दुसऱ्या खोलीत कशीबशी काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी दीपक माझ्याजवळ आला. खाली मान घालून त्याने विचारलं, तुला कुठे नोकरी मिळाली का? मी डोकं हलवत उत्तर दिलं, अजून नाही. तो म्हणाला, तुझी इच्छा असेल तर तू माझ्या कंपनीत काम करू शकतेस. दिवसा मुलांची काळजी घेण्यासाठी मी कोणाला तरी ठेवेन. हे ऐकून मी थक्क झाले. त्याने माझ्या गालावर अलगद हात ठेवत विचारलं, का? तुला चालणार नाही का? त्याच्या त्या शब्दांनी माझे डोळे भरून आले. मी स्वतःला आवरू शकले नाही. भावनेच्या भरात मी त्याच्या मिठीत शिरले. तो हलकंसं हसत म्हणाला, काय झालं? मी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत विचारलं, खरंच? तुम्ही मला एक संधी द्याल? तो हसला आणि म्हणाला, हो, नक्की. त्या दिवशी मला पहिल्यांदाच असं वाटलं की मला माझी स्वतःची ओळख, माझा स्वाभिमान आणि नव्याने जगण्याची संधी मिळणार आहे. त्या रात्री आम्ही एकाच खोलीत बसलो. बराच वेळ आम्ही फक्त बोलत राहिलो. आपल्या आयुष्याबद्दल, मुलांबद्दल आणि पुढच्या दिवसांबद्दल. त्या रात्रीनंतर आमच्यातील संवाद वाढू लागला. आम्ही आमच्या स्वप्नांबद्दल, भविष्यातल्या योजना आणि मुलांच्या आयुष्याबद्दल खूप वेळ बोलत असू. खूप दिवसांनी या घरात पुन्हा शांतता आणि समाधान परत आलं होतं. हळूहळू मी त्याच्या कामात मदत करू लागले. मुलं, घर आणि जबाबदाऱ्या यांबद्दल आमच्यात रोज चर्चा होत होती. वेळ पुढे सरकत होता, पण आमच्यात अजूनही एक अदृश्य सीमा होती. मला जाणवत होतं, दीपक स्वतःच्या भावनांना सत आवर घालत होता. 1 महिन्याची मुदत पूर्ण झाली. मी शांतपणे माझं सामान पुन्हा आवरायला सुरुवात केली.
मला कोणावरही माझ्यासाठी निर्णय घेण्याचा दबाव टाकायचा नव्हता. तेवढ्यात आंघोळ करून बाहेर आले तर दीपक खोलीत उभा होता. त्याची नजर थेट माझ्या सूटकेसवर गेली. त्याने घाबरलेल्या आवाजात विचारलं, रेखा, हा सूटकेस कशासाठी? मी काहीच बोलले नाही. ऑफिसमधून घरी आलो आणि खोलीत ठेवलेला सूटकेस पाहिला. क्षणात मला सगळं समजलं. ती पुन्हा मला सोडून जाणार होती. पण यावेळी मी तिला जाऊ देणार नव्हतो. मी स्वतःला सावरत तिच्यासमोर उभा राहिलो आणि ठाम आवाजात म्हणालो, रेखा, तू कुठेही जाणार नाहीस. ती माझ्याकडे घाबरलेल्या नजरेने पाहत होती. मी पुढे म्हणालो, मी इतके दिवस स्वतःला थांबवत होतो. कारण परिस्थिती कठीण होती. नात्यांची जबाबदारी होती. आणि श्रेयाच्या आठवणी अजूनही माझ्या मनात होत्या. मी तिच्या डोळ्यात पाहत पुढे म्हणालो, पण आता मी मनातलं खरं सांगतो. तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची झाली आहेस. मला तुला गमवायचं नाही. ती बराच वेळ शांत राहिली. नंतर हलक्या आवाजात विचारलं, खरंच? तुम्ही मला मनापासून स्वीकारू इच्छिता? मी क्षणाचाही विलंबन करता उत्तर दिलं, हो. पूर्ण सन्मानाने, पूर्ण मनाने. आणि आयुष्यभरासाठी. हे ऐकताच ती माझ्या मिठीत येऊन विसावली. त्याच्या प्रत्येक शब्दात प्रामाणिकपणा होता. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच मला माझ्यासाठी खरं प्रेम, आदर आणि स्वीकार दिसला. मी हळूच त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, मला कधीच वाटलं नव्हतं. तुमच्या मनात इतका संवेदनशील आणि प्रेमळ माणूस दडलेला आहे. तुम्ही खरंच मला तुमची जीवनसाथी म्हणून स्वीकाराल का? त्याने हलकंसं हस्त माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, हो. मनापासून स्वीकारेन. त्या रात्री मुलं झोपल्यानंतर आम्ही खूप वेळ एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारत बसलो. कुठलीही घाई नव्हती. फक्त विश्वास, आदर आणि एकमेकांबद्दलचं आपलेपण होतं. त्या क्षणी मला जाणवलं, माझा दीर्घकाळाचा एकटेपणा आता हळूहळू संपत आहे. काही काळानंतर आम्ही आमच्या नात्याची नव्याने सुरुवात केली. प्रेम, विश्वास, परस्पर आदर आणि समजूतदारपणाच्या आधारावर आम्ही आमचं आयुष्य पुढे नेऊ लागलो. हे सगळं माझ्यासाठी एखाद्या सुंदर स्वप्नासारखं होतं. मी कधीच विचार केला नव्हता की माझ्या बहिणीचा पती, ज्याने सुरुवातीला मला कधीच जीवनसाथी म्हणून निवडलं नव्हतं, तोच एक दिवस माझा नवरा बनेल. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तो माझा सर्वात चांगला मित्र बनेल, ज्याने मला समजून घेतलं, माझा आधार बनला आणि कोणत्याही अटींशिवाय मला मनापासून स्वीकारलं. आमचं नातं दुःखातून सुरू झालं होतं, पण शेवटी ते विश्वास, आदर आणि प्रेमाच्या मजबूत पायावर येऊन स्थिरावलं. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.